नमस्कार, उमाज किचनमध्ये आज आपण अगदी हॉटेलसारखं मिळतं जसा पालक पनीर ही रेसिपी बनवणार आहोत। तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात। पालक पनीर बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पालक हे शिजवून घ्यायचे। तर त्यासाठी मी कढईमध्ये 1 लिटर पाणी हे गरम करायला ठेवलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं तर त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालूया। मीठ टाकल्यामुळे पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो। आणि आता हा पालक घालायचे आणि पालक निवडताना पाठीमागचा जाड जो देठ आहे तो कट करून घेतला। पालक घातल्यानंतर चम्मचने असं त्याला बुडवून घ्यायचे। फक्त 2 ते 3 मिनिटं हे पालक शिजवून घ्यायचे, फार जास्त याला शिजवून घ्यायचं नाही। आता साधारण 3 ते 4 मिनिटं हे झालेली आहेत। आपल्याला हवा तसा पालक हे शिजलेला आहे। त्यापेक्षा याला जास्त शिजवायचं नाही। गॅस बंद करूया आणि लगेच आपल्याला पालक ह्या थंड पाण्यामध्ये घालायचे। इथे मी पाणी हे फ्रीजमधलं घेतलेले आहे आणि थोड्या वेळ पालक यामध्ये असंच ठेवायचे आणि साधारण 10 मिनिटं झाली तर हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। तर सगळा पालक मी इथे घालून घेतलाय। पाणी न घालता याला आपण असंच मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी न टाकता एकदम बारीक अशी पेस्ट मी हे तयार करून घेतलेली आहे। हे आता आपण साईडला ठेवून देऊया। एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा टोमॅटो कट करून इथे मी टाकून घेते। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। तर इथे मी 6 ते 7 काजू घेतलेले आहेत। अर्धा इंच आलं। सर्व टाकल्यानंतर याला आपण बारीक असं मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे। तर अशी मी इथे पेस्ट हे तयार करून घेतलेली आहे। पालक पनीर करण्यासाठी एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचे। तेल छान गरम झालं तर त्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र थोडंसं असं मधून तोडून टाकून घ्यायचे। 8 ते 9 सेकंदानंतर हे तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे इथे टाकून घ्यायचं आणि जिरेही तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून इथे टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा छान असं तांबूस रंगावर परतून घ्यायचे, म्हणजे कांदा हा छान परतल्यानंतर भाजी चवीला छान लागते। तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा हा छान तांबूस रंगावर परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण लगेच हे टोमॅटो, काजू, लसूण, आल्याची पेस्ट घालूया आणि हे सगळे एकत्र करून घ्यायचे आणि छान 3 ते 4 मिनिटं याला परतून घेऊयात। तर आता या टोमॅटोचा रंग हा चेंज झालेला आहे। थोडंसं असं कढईला तेल सुटायला पण सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये सुके मसाले घालायचे। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, पालक पनीर मसाला 1 चम्मच। हे सर्व मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं अजून एकदा परतून घ्यायचं आहे। या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। या मसाल्यांना छान असं तेल सुटलेले आहे। आता यामध्ये 1 चम्मच मी मीठ हे टाकून घेते। पालक शिजवताना पण मीठ हे मी टाकून घेतलेले, त्यामुळे मीठ हे चवीनुसारच टाकून घेतले। तर आता यामध्ये पालकाची ही प्युरी टाकून घ्यायची। हे सगळं बुडापासून असं मिक्स करून घेऊया। तर आपण पालक शिजवताना मीठ हे टाकून घेतलेलं, त्यामुळे छान असं पालकाला रंग आलेला आहे। तुम्ही पाहू शकता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक अशी पालक पेस्ट हे बनवून घेतलेली, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास हे मी पाणी टाकून घेते आणि या कढईमध्ये टाकते, म्हणजे थोडेसुद्धा पेस्ट हे वेस्ट जाणार नाही। तर पालक पनीर हा जास्त पातळ नसतो, आपल्याला मध्यम ठेवायचे। 2 ते 3 मिनिटं हे छान असं आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये पनीर हे टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 150 ग्रॅम हे पनीर घेतलेला, त्याचे असे क्यूब्स करून घेतले। तर बरेच जण तुपामध्ये किंवा तेलामध्ये हे परतून घेतात,
तुपामध्ये किंवा तेलामध्ये पनीर हे परतून पनीर यामध्ये टाकला तर थोडे असे चिवट होतात, त्यामुळे मी असाच घातला आणि असा जर घातला तरी काहीच हरकत नाही। सगळं एकत्र करून झालेलं आहे, तर यावर आपण झाकण ठेवूया। 4 ते 5 मिनटं याला असं आपण छान असं शिजून घेऊया। साधारण 5 मिनटं हे झालेले आहेत, त्याच्यावरचे ताट मी हे काढून घेतले। तर इथे आपला पालक पनीर हा शिजून तयार झालेला आहे। पालक पनीर तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता, पण अगदी हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी यावर आपण एक तडका घालणार आहोत। तर त्यासाठी छोट्या पॅनमध्ये मी 1 चम्मच हे तेल टाकून घेतलेले आहे। तेल हे गरम झालं तर त्यामध्ये एक बेडगी मिरची मधून असं कट करून यामध्ये मी टाकून घेते। तर यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे लाल तिखट हे घालून घेतलेले आहे। लाल तिखट टाकल्यानंतर गॅस मी हे बंद करून घेतलेले आहे आणि त्यावरून 1 चम्मच मी इथे जिरे हे टाकून घेतलेले आहे आणि हा तडका आता आपण या पालक पनीरवर घालूया। तर मस्त आपली चमचमीत हॉटेल स्टाईल पालक पनीरची भाजी हे बनवून तयार झालेली आहे। तर खायला खूप अशी अप्रतिम लागते। तुम्ही हे जरूर करून पहा आणि केल्यानंतर रेसिपी ही कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा। ही रेसिपी आवडली असल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।